नमस्कार, मी विशाल परदेशी. गणपती बाप्पा मोरया. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना या आजच्या बाप्पाच्या आगमनाच्या आणि या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, यात काही शंका नाही की आता क्षणापर्यंत बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले असतील. नैवेद्याची आरती देखील पार पडलेली असेल. पण चला जाणून घेऊयात, हे सगळं घडत असताना राज्यभरात ठिकठिकाणी या उत्सवाचे कोणते वेगवेगळे रंग बघायला मिळालेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक आज वर्षा बंगल्यावरती वर्षा या शासकीय बंगल्यावर बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आणि यावेळी त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे, सून नातू उपस्थित होते. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी देखील बाप्पा विराजमान झाले. देवेंद्र फडणवीसांनी सपत्नीक बाप्पांची आरती केली आणि जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. कर्मक्षेत्रमध्ये धर्मक्षेत्रमध्ये आयु आरोग्येश गणपती देवतानां असीम प्रसन्नता प्राप्त्यर्थं गणेशोत्सव निमित्ताय गणेश स्थापना निमित्ताय यथाशक्ती गणपती स्थापना सहित गणपती पूजनंच. गणरायाचं आगमन सर्वांच्याच जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान आनंद घेऊन येऊ अशा प्रकारच्या मी गणरायाला प्रार्थना करतो. आणि या राज्यावरचे सर्व अरिष्ट दुःख संकट दूर हो, विघ्न दूर हो अशा प्रकारचे साकडं देखील मी गणरायाला घालतो. या राज्यातला बळीराजा सुखी हो, सर्वांना सुख समृद्धी, या राज्यातला प्रत्येक घटक सुखी समृद्ध होऊ दे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास होऊ द्या अशा प्रकारचं प्रार्थना देखील मी गणरायाकडे करतो. मी गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या देशासमोरचे आणि आपल्या महाराष्ट्रासमोरचे सर्व विघ्नहर्त्याने दूर करावे आणि सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य मिळावं आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आमचा देश आणि आमचं राज्य हे प्रगतीपथावर जावं हीच श्रींच्या चरणी प्रार्थना आहे. राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम बघायला मिळते. नेते मंडळींच्या घरीही बाप्पांचं आगमन झालंय. राज ठाकरेंच्या घरीही बाप्पा विराजमान झालेत. राज ठाकरेंच्या हस्ते आज बाप्पांची पूजा करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झालेत. तर त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्या घरी देखील बाप्पांचं आगमन झालं असून त्यांची विधिवत पूजा आज पार पडली. राज्यात घरोघरी बाप्पांचं आगमन झाल्याचं आपण बघतोय. भाजप नेते प्रसाद लाड यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. कुटुंबियांनी बाप्पांची विधिवत पूजा केली. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खडसे कुटुंबियांनी गणरायाची विधिवत पूजा करत स्थापना केली. एकनाथ खडसे, रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे, सर्व खडसे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. भक्तिभावानं राज ठाकरेंनी बाप्पांची प्रतिष्ठापना केली. यावेळी सगळे कुटुंब एकत्र आलेलं होतं. अर्थात यावेळी मुलगा, सून आणि नातू यांचा फोटो काढण्याचा मोह, एकत्रित फोटो काढण्याचा मोह त्यांच्या मोबाईलमध्ये राज ठाकरेंना देखील आवरला नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं विराजमान झालेलं आहे. आपण बघू शकतो की आनंदाचं वातावरण जे आहे हे शिवतीर्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्यासोबत शर्मिला ठाकरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर पहिल्यांदाच शिवतीर्थ या ठिकाणी गणेश बाप्पा आलेले आहेत. काय भावना आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कौटुंबिक आम्हाला पाहायला मिळाले? खूप आनंद झाला आहे. गणपती घरी आणायची माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती, पण यावर्षी घरी बालगणपतीचं आगमन झाल्यामुळे माझी इच्छा माझ्या नवऱ्यानी आणि सगळ्या मुलांनी एकदम उचलून धरली आणि कियांसाठी घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे सगळे एकदम खुशीत आहेत. कालपासून आमच्याकडे तयारी चालू होती, फुलाचं डेकोरेशन. फक्त आम्ही गणपती ठेवताना एक बघितलं की आम्हाला निसर्गाचा समतोल पण राखायचा होता. त्यामुळे राजसाहेबांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं की गणपती ठेवायचा पण विसर्जन नाही करायचं. त्याच्यामुळे आम्ही घरातलीच मूर्ती ठेवली आणि 1.5 दिवसांनी मग तिला घरीच आम्ही विसर्जन करणार आणि घरी ठेवणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा स्वभाव जर आपण पाहायला गेला तर एक वेगळी प्रतिमा बाहेर आपल्याला पाहायला मिळते, मात्र ते त्यांच्या नातवाबरोबर एक वेगळं आम्हाला चित्र आज पाहायला मिळालं. अशाच पद्धतीचं चित्र असतं का? पूर्ण अशाच पद्धतीचं असतं, कारण ते राज ठाकरे करारी कठोर वगैरे असतात, ते बाहेर दिसतात तुम्हाला, पण शेवटी कियांमध्ये त्यांची दुधावरची साय आहे आणि त्याच्याबरोबर ती खेळताना मग त्यांचा जो आनंद असतो तो शब्दात तुम्ही व्यक्तच करू शकत नाही. आणि आता आज त्याला जरा सर्दी खोकला झाला, मग ती काळजी असते किंवा त्याचे फोटो काढणं असतं. म्हणजे माझ्या सगळ्यांच्यापेक्षा मॅक्झिमम फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये असतील बाळाचे, त्यामुळे ते इतके उत्साहित असतात त्याच्याबरोबर. पर्यावरणपूरक असं तुम्ही संदेश दिलेला आहात. तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं की 1.5 दिवसाचा गणपती असणार आहे, आम्ही विसर्जित करणार नाही आहोत. राज्यभरात काय तुम्ही एकूणच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून संदेश द्या? मला असं वाटतं की निदान घरातले जे सगळेजण गणपती बसवतात त्यांनी पण असेच बसवले पाहिजेत की आपण इतके 1.5 दिवस त्याला लाडाकोडाने आणि साजरा करतो, पण ते नंतर समुद्रात विसर्जन करण्यापेक्षा तुम्ही घरातल्या बादलीत त्याचं विसर्जन करून ती मूर्ती कुठेही ठेवू शकता घरात. पुढे जर्नलिस्ट आयात सर, विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे पोहेत औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत संस्थान गणपतीची महाआरती झाली. सर्वपक्षीय नेते या महाआरतीमध्ये सहभागी झाले होते. महाआरती झाल्यानंतर पारंपरिक बँडवर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे आणि सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी राजकीय मतभेद विसरून ताल धरला. औरंगाबादमधील गणपती उत्सवामध्ये आपण बघितलं राजकीय वातावरण कसं असतं. इतर वेळी एकमेकांवर खैरे साहेब असतील, दानवे सावे साहेब असतील, अंबादास दानवे असतील, हे टीका करत असतात. मात्र गणपतीचा असा उत्सव आहे की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी सगळ्या पक्षाचे लोक एकत्रित आलेले. आज खैरे साहेबांनी तुम्हाला नाचवलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या 2 वर्ष गणेश उत्सव आपण साजरा करू शकलो नाही करोनामुळे. यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सर्व निर्बंध मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली. पण आता खैरे साहेबांनी नाचवलं. त्यामुळे सगळ्यांमध्ये एक आनंदाचा वातावरण आहे. तेच आनंद हे वातावरण आम्ही आज इकडे सगळ्यांबरोबर एकत्र, सर्व पक्षातले आपसातले काही जरी मतभेद असतील, मतभेद नसतात, ते राजकीय पुरते असतात. कार्यक्रमामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस आणि मागच्या 25 वर्षापासून आपले आम्ही परंपरा आणि राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवतो. आतमध्ये काहीच राजकारणात बोलायचं नाही. आपण गणेश भक्त म्हणून असायचं, हे आमची 10 दिवस सोडा, कायमच असं राहिलं तर वातावरण चांगलं राहील ना आपलं. अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी आहेत. दानवे साहेब, काय म्हणाल तुम्ही? तर अगदी मला असं वाटलं की जुने दिवस आठवले तुम्हाला. नाही, ते तर आहे. गणपती उत्सवाचा एक आनंद उत्साह असतो, तो साजरा करायचा असतो, तो करत असतो आपण नेहमी. सगळं विसरून सगळं विसरायचं नसतं, ते तर आहे, ते कसं विसरणार. जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.
राज्याचे माजी सहकार मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर इथल्या निवासस्थानी देखील बाप्पांचं आगमन झालं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषात गणरायाचं आगमन पार पडलं. पाटील कुटुंबियांनी उत्साही वातावरणामध्ये सहकुटुंब गणरायाची प्रतिष्ठापना केली. सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर इथल्या निवासस्थानी देखील गणरायाचं आगमन झालं. यावेळी सहकुटुंब त्यांनी बाप्पांचं स्वागत केलं. खास बाप्पांच्या मूर्तीला ओवाळत बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इथं पार पडली. गणेश गणेश पूर्वी पूर्वी प्रेम कुपाजयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठे जते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती गणेश गणपती बाप्पा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या घरी देखील गणपतीचं आगमन झालंय. मुंडे यांनी सपत्नीक गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. बळीराजावरील संकट दूर होऊ दे असं साकडं मुंडेंनी बाप्पांकडे घातलं. नेत्राभ्याम उदभालचंद्रो गजाननः द्वादशेतानि नामानि य पठे अवचोद्भारतात् अवाधरनामना कुरुते जय देव रत्नाकदितः राजपरिवर वन्दना सुण वक्र कुण्डत्री नयना सहस्रमाथा वट्टाहे सदना संकटी पावामि निर्वाणी रक्षामि. तर राजभवनातही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मोठ्या भक्तिभावानं बाप्पांची पूजा अर्चा यावेळी पार पडली. गणेश भक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात आज विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन झालं. आज देशभरातच नाही तर जगभरात बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. कोरोना महामारीनंतर यंदा मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो. गेली 2 वर्ष लाडक्या गणपती बाप्पाच्या उत्सवावर निर्बंध आले होते. मात्र यंदा हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. लालबागचा राजा आणि गणेश गल्ली इथंही लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या गणरायाची प्रतिष्ठापना न्यू पॅलेसमध्ये करण्यात आली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा पार पडली आणि त्यानंतर गणरायाची आरती देखील करण्यात आली. राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाचा उत्साह दिसून येतोय. घरोघरी बाप्पांचं आगमन झालेलं असून बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. तर पुण्यातील कसबा गणपतीची मिरवणूक देखील आज जोरदार काढण्यात आली आणि त्याची दृश्य आपण बघतोय.
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीची मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरामध्ये ही मिरवणूक यावेळी काढण्यात आली. 1893 सालापासून मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सव जो आहे तो पारंपरिक पद्धतीने तसंच शिस्तबद्ध स्वरूपात साजरा केला जातो. श्रींची उत्सव मूर्ती दरवर्षी शास्त्रशुद्ध पद्धतीने शाडू मातीत नवीन बनवली जाते. शास्त्रविधीप्रमाणे पंचगव्य त्याचबरोबर गणेशप्रिय दुर्वा याचा ही मंगलमूर्ती तयार करण्यामध्ये वापर केला जातो. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची देखील उत्साहात प्रतिष्ठापना केली जाते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळी आहे. स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही. कोकणात येथील आनंदी वातावरणामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं. रत्नागिरीमधील दापोलीत पारंपरिक पद्धतीने घरोघरी बाप्पांचं आगमन झालंय. काहींनी अगदी हुडीतून, काहींनी भात शेतीतून चालत डोक्यावरून गणपती घरी आणलेत. आणि कोकणातली खास पद्धत आहे की बाप्पांना डोक्यावरूनच घरी आणलं जातं. दोन वर्ष आम्हाला हौस मौज किंवा काही गोष्टी करता नाही आल्या, परंतु आज मुंबईचे चाकरमानी या ठिकाणी खरोखरच उत्साहाने आणि आनंदाने सण साजरा करतोय. आज गणेश चतुर्थी आहे आणि आताच 5 मिनिटापूर्वी आमच्या बाप्पाचं आम्ही आगमन केलेलं आहे. आणि ते आगमन आम्ही पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून असं आणलेलं आहे. पूर्वी जेव्हा आमच्या काळात काय होतं की छोट्या छोट्या बालमूर्ती असायच्या, त्या आम्ही 5 मूर्तीसुद्धा एका टोपल्यामध्ये आणायचो. पण आता ती पद्धत झाली नाही. पण तरीसुद्धा आम्ही ती आमची पहिल्यापासूनची जी जोपासना होती ती आजही आम्ही साकारतो आहे. आजही आम्ही गणपती बाप्पांचं आगमन आम्ही आमच्या डोक्यावरनं आपण आणून घरात त्यांचं प्रस्थान केलेलं आहे. कोकणात बहुतांशी ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तसंच गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात डोक्यावरून बाप्पाला आणलं जातं आणि त्यानंतर भक्तिभावाने बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. कोकणात देखील गणपतीचं मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्येही बाप्पांचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. खेडमध्ये 15 सार्वजनिक तर 3124 घरगुती गणपती विराजमान होतात. काहींनी आपापल्या वाहनांमधून तर काहींनी मिरवणूक काढत गणपती बाप्पाला आपल्या घरी नेलं. मावळमधील पवनानगरमध्ये गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळते. इंद्रायणी भाताच्या शेतातून गणपती घरी घेऊन येण्याची प्रथा पवनानगरमध्ये फक्त 7 दिवसांचा गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. अकोल्यातही गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय. शहरातील ACC क्रिकेट मैदानातील गणपती मूर्तीच्या मुख्य बाजारपेठ परिसरात गणेश मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला होता. अभिनेत्री सोहा अली खान हिने देखील गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंय. सोहा अली खानचा नवरा कुणाल खेमू आणि मुलीने आवर्जून जाऊन बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यनने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय. गेल्या 2 वर्षात कोरोना निर्बंधांमुळे गणेशोत्सव घरगुती पद्धतीने साजरा झाला होता. मात्र यंदा निर्बंधमुक्तीनंतर प्रथमच गणेशोत्सव साजरा होतोय. त्यामुळे कार्तिक आर्यन गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आला होता.
माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरी देखील बाप्पांचं मोठ्या थाटात आगमन झालं. राजेश टोपे स्वतः बाजारातून जालन्यातील अजिंक्य या निवासस्थानी बाप्पांची मूर्ती घेऊन आले आणि यावेळी त्यांनी सपत्नीक विधिवत पूजा करत राजेश टोपे यांनी बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. सहकुटुंब गणपती बाप्पांची आरतीही करण्यात आली. ओम प्रियंकलिका श्याममृत्यु चंदनं समर्पयामि. मानदेव सप्या नमस्कारं करून कसे देतात स्थापित दर्शन नमस्कारं करून मातृमानसाने मातृमानसाने जय देव जय देव रत्नापेक्षा स्वराज गौरवसिंहा चंदना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरी देखील बाप्पाचं आगमन झालं. या ठिकाणी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा सहकुटुंब करण्यात आली. यावेळी शिंदे कुटुंबियांकडून बाप्पांची पूजा देखील पार पडली. चरणकमलयो हरि ओम यज्ञेन यज्ञमय देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न हे अनाकं महिमानः सचन्द यत्र गुरवे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वै देवा भोळ्या भक्तीने केली देवा कापूर आरती लाला धूप दीप झाला आता कापूर आरती पूजन भावे वाळी नमः. तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्वं. चरणकमलयो हरि ओम यज्ञेन यज्ञमय देवास्तानि धर्माणि. कर्नाटक हायकोर्टानं गणेशोत्सवाला परवानगी दिल्यानंतर कर्नाटकात उत्साहानं गणपती बाप्पाचं स्वागत केलं जात आहे. कर्नाटकातील हुबळीमध्येही बाप्पा विराजमान गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय. अनेक कलाकारांच्या घरीही आज बाप्पांचं आगमन झालं. नाशिकमध्ये अभिनेत्री सायली संजीवनेही आपल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली. शांती शांती हे विनायकांना ऊर्ध्वतर्णस्नानं समर्पयामि. ऊर्ध्वतर्णस्नानं इकडे नाही व्हायला. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. आणि दरवर्षी तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी गणेशोत्सव साजरा करायला येता पहिल्या दिवशी प्रतिष्ठापनेला. त्यामुळे मी मनापासून तुमचे आभार मानते. एक गाजावाजा आणि तो जल्लोष बघायला मिळतोय त्यामुळे खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. मी गणपतीत काहीतरी बदल म्हणून तो ट्री गणेश आणलेला आहे आणि ट्री गणेशाचं विसर्जन केल्यानंतर त्या मातीत आपण रोपं लावतो त्यामुळे तो गणपती कायम आपल्याबरोबर राहतो असं मला वाटतं. म्हणून यावर्षी ट्री गणेशाने या वर्षापासून सुरुवात केली. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सन्मान केला. हा समारंभ मरेन्स्की